राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आपला मंडप बिंडप सजावलाय म्हणजे काहीतरी विषय असणारच। विषय काय आहे तर आज आपल्या वीरचा मस्कवा या देवाचा आज कळस बसणार आहे। या ठिकाणी खूप असा जंगी खूप मोठा कार्यक्रम आहे आणि ते वातावरण तुम्हाला बघायचे। चला तर मग। तर आपल्या देवाच्या मंदिराचं काम केलं मित्रांनो। पहिलं मंदिर खूप छोटं होतं बघा। आपला मस्कोबा देव एकदम टकाटक हे बघा। या आतमध्ये बी सुद्धा भारी बनवले आणि आपला हा देव तर याच देवाचा आज कळस बसणार आहे। मंदिराचं काम झालं आपलं, वर्ष दीड वर्ष झालं काम चाललं होतं आणि फायनली आज काम झालेलं आहे। त्यामुळं आज आपला कळस बिळस बसवून घ्यायचा आहे। म्हणजे आप्पा आज काय विषय आपल्या इथं? आज आपल्या इथं देवाचा कळस बसवायचा आहे। त्याचा होम पेटवलाय, मोठा कार्यक्रम आहे देवाचा। पब्लिक येणार असेल ना? येणार आहे 1000-2000 लोक पब्लिक येणार आहे। आणि कळस बसवायचा आज आपल्या कुठल्या देवाचा कळस आहे? कुठल्या देवाचा? मस्कोबा देवाचा। मस्कोबा देवा। हा तर मित्रांनो, आपला वीरचा मस्कोबा या देवाचा कळस बसवायचा आज। आणि आपला आप्पा बघा। आप्पा तुम्ही पूजेला बसणार आहे का? हा, पूजेला बसणार आहे। आपली गाडी आलेली आहे मित्रांनो आणि हो का हे आपलं कोकरे मामांचाच हा बंगला आणि याच बंगल्यामध्ये ठेवलाय आपला देवाचा कळस। तर मित्रांनो, आपण या आजींच्या इथं कळस न्यायला आल्यानंतर हा आत्याच्या इथं तर आपला इथं बघा चहा केलाय सगळ्यांसाठी चुलीव। आपलं बघा हे तर सुद्धा घर जरी असलं तरी गॅसवर नाही, चुलीवरचं जेवण स्पेशल। आपली जुनी संस्कृती चुलीवरचं जेवण खायची आत्या का नाही बघा। चहा झालाय आपला तयार। हा, चुलीवरचं जेवण म्हणजे चवदार हे लोकांना माहितीच आहे। आपलं मामा टाईल टोपी करतात आपल्या दत्तू तात्यांना आणि इथं आता आपला कळस जायचंय घेऊन। फायनली आपला देवळावरती कळस पोचलेला आहे मित्रांनो। हो का गाडी आली आपली आणि आपल्या देवळावर आपण पोचलोय आत्ताच। म्हणजे कळसच घेऊन जायचंय आपल्याला। काय चाललंय काय आज आपल्या इथं? आपल्या इथं आज मस्कोबा देवाचा कळस बसायचा आहे। हा, पुरणपोळीचा निवद चाललाय। आता मी भजी काढतीये। भजी काढते आपली आई मित्रांनो या ठिकाणी आणि आपली नानी आहे पुराण वाटायला का। आपलं वाड्यावर कढईमध्ये भजी काढायचा कारभार आज आपल्या आई जवळ आहे। आपली आई बी मस्तपैकी नटून तटून ओके, कारण का आता आपल्या इथं पाहुणे मंडळी भरपूर येणार आहे आणि देवाचा बसायचा आज कळस। तर मित्रांनो, इथं आपल्या पूजेला हो का हे गंध आणि सवासणी आहेत सगळी। म्हणजे हे जेवढी बी आहेत हे सगळं आपलं गंध आणि सवासणी यांना पूजेचा मान मिळालेला आहे आज आपल्या इथं भेटणार होम आणि जे बी काय मंत्रविंत्र म्हणणार ते आपले त्याचं हे गंध आणि सवासणी म्हणलं की हो का ही आहेत सगळेजण। आपलं भाऊ आणि काकी। तर मित्रांनो, आपला वीरचा मस्कोबा देव आणि देवाला आता बघा सजावट एकदम खतरनाक झाली। हा आपल्या देवाचा तिरशुळ आहे मस्कोबा देवाचा आणि या बघा सगळ्यांच्या आरत्या आलेल्या। आरत्यांनी देवाला ओवळलं बिवळलं आणि या ठिकाणी आपला देव बघा वीरचा श्रीनाथ मस्कोबा आपला देव या ठिकाणी। तर मित्रांनो, होम पेटावला आता आणि आता आपली होणार आहे पूजा। तर बघा हे आपलं काका पूजा बिजा म्हणतेला आता। हे आपलं गण सवासणी यांच्या हस्ते होणार आहे आपले होमामध्ये पूजा आता।
जेवण बनणार आहे आज? मसाले भात आणि भाजी. काल बुंदी बनवलेली आहे. हा हा दाखवा दाखवा. बुंदी बनवली मित्रांनो आपली. बघा दादांनी एकच नंबर अशी बुंदी बनवली आपली. काल बुंदी बनवली आणि पुलाव भात आणि आपली भाजी बनणार आहे. तर आज जेवणाचा सगळा कार्यक्रम तुमच्या जवळ आहे. जेवढं बी पब्लिक येईल त्यांच्यासाठी जेवण आपलं हे दादा आणि बघा इथं आपल्या ताई बसल्या ते यांचे आज जेवण बनवणार आहेत आपल्याला. मित्रांनो आपला होम बघा आता कसा जबरदस्त भेटलाय. हो का जबरदस्त जाळ लागलाय. आता एवढ्या वेळ पूजा चालली म्हणल्यावर जाळ तर जबरदस्त लागणारच. काय चाललंय? पोळ्या चालल्या ते झाल्या का नाही अजून? आता थोड्याशा झाल्या अजून करायची. बऱ्याच पोळ्या करायच्या आहेत ना. बऱ्याच करायची. आज कळस बसायचे आपल्या वाड्यावर. तर हो का आपल्या अक्का वाटते ते पुरा ते नाही पोळी लागते ते. आणि इथं पुराण भरायचं काम यांचं चाललंय बघा. अशी कढई आता एवढी कढई म्हणल्या आपल्या पोळ्या तर मित्रांनो दणकून तर होणारच आहेत. तर पुराण भरायचा कारभार ह्यांच्या जवळ आहे. इथं आपली पोळी लाटायची आणि इकडं पोळी भाजून काढायची आपल्या आईचं काम आहे. इथं आपला होतोय रवा तयार. काय वाटतंय हो तुम्ही? इलायची वाटून घेते ते आपल्या वरट्या पाट्यावरती. मित्रांनो आपला धनगर वाडा म्हणजे आपलं वाड्यावरचं गावरान चुलीवरचं जेवण असते. तर बघा वरट्या पाट्या असं वाटून बिटून घ्यायला लागते. आणि इथं आपला रवा तयार करते ते पूजेसाठी रवा तयार होतोय मित्रांनो या ठिकाणी आपला. तर मित्रांनो आपली होमाची पूजा झालेली आहे आता. बघा हे गणसवासने उठलं म्हणजे आपली पूजा झालेली आहे. याच ठिकाणी आपली होमाची पूजा झाली मित्रांनो. आणि पलीकडे बघा आपलं कळस बिळस सगळं पाटावरती ठेवलंय. तर मित्रांनो इथं बघा आपल्या या चुलीवरती रवा झालाय. पूजेचा रवा झालाय तयार. अजून झाला नाही आता झाला की तयार. त्याच्यात चांगलं मनुकं सूडबेड घालून एकदम खमंग वास सुटलाय मित्रांनो. असा रवा बनवलाय एकच नंबर चुलीवरती आपल्या. तर मित्रांनो आपलं कळस बसवल्यानंतर हे फुलाचं हे टाकायचं फुलं टाकायची. तर बघा इथं आपली असं फुलाच्या पाकळ्या सोलून घेतात ते वेगळ्या वेगळ्या करून घेतात ते इथं. तर मित्रांनो बघा आपला हा एवढा भोगलभर बनवलाय पुलाव भात. किती माणसांचा आहे मामा? 1200 माणसांचा एवढा पुलाव भात आहे आपला. अजून साहित्य चिरलं भाजीसाठी पण आधी जेवढं चिरलं तेवढं सगळं घेतलं पुलाव भाताला. पुलाव भात आपला. तर या ठिकाणी आपला पुलाव भात होत आलाय ना दादा? पुलाव भात होत आलाय मित्रांनो. बघा एकदम झणझणीत पुलाव भात बनवलाय.
तर मामा भात झाला का तयार? हे आता भाजीचं चाललंय ना, बुंदी भात आपला तयार आहे. आता भाजीचं नियोजन, आता भाजीचं नियोजन चाललंय मित्रांनो. हो का, सगळं चिरून बिरून घेते ते आपलं बटाटा बिटाटा भात तर आपला तयार आहे. तर मित्रांनो इथं जरा व्हायचं आपलं भाजीचं नियोजन लावते ते आपलं नामाता त्या जरा मदत करू लागते ते बघा. तर नामाता त्या वांग चिरते ते आणि आपल्या इथं बघा सगळं भाजीचं मित्रांनो. आपला पुलाव भात आणि बुंदी तर कालच बनवलेली, कारण का तर बुंदी लगे बनवून नाही चालत. बुंदी आदल्या दिवशी ज्यांनी बनवली, पण पुलाव भात आपला आता मागाशी बनवला आणि पुलाव भात झाल्यानंतर आता हे भाजीची तयारी चालली. तर मित्रांनो आपल्या ताई बघा भाजी बनवायचंय त्या करता व्हायचं असं वाटण बिटण आहे ना, इथं मिक्सर मध्ये सगळं बारीक करून घेतात ते. तर आपल्या भाजीसाठी बघा यांनी किती मस्त वाटण बनवले आणि हे भाजीत टाकायचं नंतर. याने भाजी भारी लागते ना, ग्रेव्ही आहे भाजीसाठी बनवलेली ग्रेव्ही आहे मित्रांनो ही. तर मित्रांनो आपलं बघा हे हिराप्पा आहेत. आप्पा मग कस काय बरं आहे ना? हा हे आपले पडळकर मामा. का हो मामा कस काय मग? बरं आहे ना एकदम निवांत. हा आज आपला कळस बसवायचा आहे, तर मामा बी आले ते आपल्याकडे आणि आपला अण्णा. हे बघा जुन्या गप्पा मारण्यासाठी कशी बसतात आपली जुनी मंडळी एकत्र येतात मित्रांनो. तर अशी कार्यक्रमामध्येच असं सहजासहजी आवर्जून कोणाला भेटायला गावत नाही, पण आपलं धनगरी जीवनाचं सांस्कृतिक कार्यक्रम असलं की अशी एकमेकांच्या गाठी भेटी होत्यात, एकदम मन मोकळं होतं सगळ्यांचं.
तिथं नाही उभं राहिलं का तर आता कळस बसवायचा मित्रांनो. हे आपलं मस्कोवा देवाचं पुजारी आहेत ना, ते आता वर गेले ते घेऊन कळस. तर मित्रांनो इथं सगळं आपलं पब्लिक थांबलंय बघा खाली, आणि वरती बघा या ठिकाणी आपल्या पुजाऱ्यांनी कळस नेलाय. जसं बारक्या बाळाला पाठीशी घालतात तसं आपल्या या पुजाऱ्यांनी कळस बारक्या बाळासारखाच पाठीशी घातलाय बघा या ठिकाणी. आणि तिथं वरती आपल्या शिखराला कळस बसवायचा. बारक्या बाळाला जसं पाठीशी घालतात तसं कळसाला सुद्धा वरती नेलंय. आणि आपलं सगळं पब्लिक बघा इथं खाली थांबले. वरती 5-6 जण गेले ते वरती, आणि बाकीची तिथं शिडीदार आहे थांबले ते बाकीची खालून. आपलं आता फुलं बिलं सगळ्यांना फुलं बिलं वाटल्या ते स्वागत आहे. म्हणजे फुलाने आपलं फुलं बिलं टाकून मस्तपैकी ही करायचा जंगी कार्यक्रम आपला. या ठिकाणी वरती आपला कळस बसवते ते मित्रांनो का. पब्लिक आपलं भरपूर गेले वरती. उभं राहायला जागा आहे का तो का कसल्या उभं राहिल्या ते पार सगळ्यांनी पकडले. तिथं जागा नाहीये मित्रांनो, भरपूर जण गेलेत तरी पण याच ठिकाणी कळस बसवायचंय. आता काय तरी आपलं मस्कोबा देवाचं नवीन काम झालंय मित्रांनो. याच वर्षी मंदिर बांधले आपलं हे. मित्रांनो याच ठिकाणी आपलं जेवण बनवलेलं आहे, आणि जेवण तर तयार झालेलं आहे बघा. आपला कळस बी बसला आत्ताच, आणि जेवण सुद्धा तयार झाले बघा. हे एवढ्या जवळजवळ 1200 ते 1500 एवढ्या आसपास लोकांचं जेवण बनवलंय ह्या 2 ताईंनी आणि एका दादांनी. एवढं 1200 ते 1500 माणसांचं जेवण बनवलेलं आहे या ठिकाणी. मित्रांनो ही आपली बुंदी बघा, एवढी बोगलं भर बुंदी. हा आपला पुलाव भात, बुंदी पुलाव भात आणि भाजी हो का या ठिकाणी भाजी. एवढं 3 पदार्थ आपल्याला जेवाय येत आज. तर मित्रांनो आताच आपला कळसाचा कार्यक्रम आटपला, कळस बसला, आणि आता ही सर्व मंडळी आपली सकाळपासूनची तयारी चालली होती जेवणाची. ते जेवण बिवण बनवून झालं. कळस बसल्यानंतर ही सर्व मंडळी आता जेवण करणार. तर यांच्यासाठी बघा आपलं जेवण आहे. तर मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.